जर का तुम्हाला लीगल मॅटर्स सॉल्व्ह करायला आवडत असेल किंवा लोकांच्या अधिकारासाठी लढायला आवडत असेल तर तुम्ही लॉ मध्ये नक्कीच करिअर करू शकतात. लॉयर हे प्रॉपर्टीशी रिलेटेड, मॅरेजशी रिलेटेड आणि क्रिमिनल ऑफेन्सशी रिलेटेड जे काही लीगल इश्यूज असतात त्याच्यावर सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचे काम करत असतात. काय झालं, लॉयर व्हायचंय पण कसं ते नाही माहित? डोंट वरी, मी आहे ना. आजची व्हिडिओ ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. जर का तुम्हाला लॉयर व्हायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची डिटेल प्रोसेस बघता येईल आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम नेहा अँड यू आर वॉचिंग थिंक लॉफुली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉला ऍडमिशन कशी घेतात, किती वर्षाचा कोर्स असतो आणि तुम्ही पुढे कशी प्रोसेस केली पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहे. तुम्ही दोन प्रकारे लॉला ऍडमिशन घेऊ शकता, एक 12th नंतर आणि एक ग्रॅज्युएशन नंतर. जर का तुम्हाला 12th नंतर लॉ करायचं असेल त्यासाठी तुम्हाला 5 इयर्सचा इंटिग्रेटेड कोर्स करावा लागेल. तो करण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते, ती तुम्हाला आधी क्लिअर करावी लागेल. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची सीईटी असेल, AILET म्हणून असते किंवा क्लॅट एक्झाम किंवा लॉ स्कूल ऍडमिशन टेस्ट, अशा काही एंट्रन्स एक्झाम्स असतात. आणि जर का तुम्हाला या एक्झाम्स बद्दल डिटेल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या एक्झाम्स क्लिअर केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजेसला अप्लाय करू शकता आणि कॉलेजची मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं नाव त्या मेरिट लिस्ट मध्ये आल्यावर तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी पुढची प्रोसेस करू शकतात. तुम्हाला एक माहित आहे का की लॉला ऍडमिशन घेण्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. जर का लॉला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा तिघही स्ट्रीम बद्दल काही एक बॅरियर नाही. तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधनं डिरेक्टली लॉला येऊ शकता. आहे ना मोठा फायदा. यासारखाच 3 इयर्स LLB कोर्स देखील असतो. जसं तुम्ही 12th नंतर ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला 5 इयर्सचा इंटिग्रेटेड कोर्स करावा लागतो, तसंच जर का तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला 3 इयर्सचा कोर्स करावा लागतो. आणि 3 इयर्स LLB करण्यासाठी देखील तुम्हाला एंट्रन्स एक्झाम ही द्यावीच लागते. याच एंट्रन्स एक्झाम तुम्हाला 3 इयर्सच्या कोर्ससाठी देखील ऍप्लिकेबल असतात. या एक्झाम्सचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजेसला अप्लाय करून पुढची प्रोसेस करू शकतात. तिथे देखील मेरिट लिस्ट लागल्यावरच, तुमचं नाव आल्यावरच तुमची ऍडमिशन होईल. विदाउट एंट्रन्स एक्झाम कुठल्याही लॉ कॉलेजला ऍडमिशन होऊ शकत नाही. आणि जर का तुम्हाला पहिलेपासूनच लॉयर व्हायची इच्छा असेल तर माझं सजेशन नक्कीच असं असेल की तुम्ही 5 इयर्सच्या इंटिग्रेटेड कोर्सलाच ऍडमिशन घेतली पाहिजे. त्याने तुम्ही फर्स्ट इयर पासूनच लॉशी कनेक्टेड असतात. आणि जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि आता तुमची इच्छा झालीये लॉ करण्याची तर उशीर देखील झालेला नाही आहे. तुम्ही आत्ताच सीईटी द्या आणि लवकर लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्या. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून 5 इयर्स आणि 3 इयर्स LLB कोर्स बद्दल माहिती नक्कीच मिळाली असेल आणि LLB ला ऍडमिशन घेणं सोपं कसं आहे हे समजलं असेल. म्हणूनच सांगते, अधिक अशा माहितीसाठी बघत रहा थिंक लॉफुली. थँक्यू.